तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे यूट्यूब चॅनलवरती. व्हिडिओ रेग्युलर येत आहेत, कन्सिस्टंट येत आहेत. आणि आज आपण चाललो आहे अशा ठिकाणी ट्रॅव्हल करायला जिथं श्रद्धा आणि सबुरी असते. म्हणजेच शिर्डीला चाललो आहे आपण. आणि आज आपल्यासोबत आहे मम्मी मी चाललो आहे. ॲक्च्युली जाताना म्हणजे आम्ही एका ट्रॅव्हल्सनी चाललो आहे. मम्मीची एक ट्रिप आहे लेडीज लोकांची, त्यामध्ये मी चाललो आहे. आणि बघूयात, एन्जॉय करूयात कसं काय आहेत प्रवास. आणि भेटूयात डायरेक्ट बसमध्ये. इथं आम्ही गेट उघडून आता बाहेर जातो. ही आपली इलेक्ट्रिक बाईक गाडी लावायची तिथं गेटवरती आणि त्यानंतर आम्ही त्या ट्रॅव्हल्सने जाणार आहे. चल जाऊ दे उघडं समोर. फायनली आपली गाडी आली आणि हीच गाडी म्हणजे आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये जो माझा मित्र आहे अक्षय शेडगे, त्याचीच ही गाडी आहे. मला माहीत नव्हतं त्याच्याच गाडीमध्ये जायचं आहे. तर आता आम्ही थांबलो कापरोड स्टॉपला. एक सर येतात, त्यांचं झाल्यानंतर आम्ही निघतो, सरला घेतो. यवतच्या पुढे आलो आहे आणि गाडी थांबली आहे वॉशरूम ब्रेकसाठी. पेट्रोल पंपाजवळ थांबली आणि इथं वॉशरूम ब्रेक होईल आणि नंतर बाकीचा प्रवास पुढे होईल. तर तुम्ही तर बघतायच की प्रवास कसा चालला आहे. मस्त प्रवास चालला आहे, लोक झोपली आहेत, सिनेमॅटिक एन्जॉय करताय. आणि बघूयात बाकीचे काही गोष्टी कशा असतील. शिर्डीच्या साईबाबांचं मंदिर आता साधारण 70 किलोमीटर राहिलेलं आहे आणि मम्मी मी इथं बसतो, एन्जॉय करतो आम्ही. पाठीमध्ये सर झोपलो. फायनली आम्ही पोचलो आता शिर्डीमध्ये आणि गाडी पार्किंग लावून चालत चाललो आहे आम्ही. तर आमच्या हे म्हणजे चालण्याचं पाठीमागचं कारण असं आहे की चौधरी सर जे आमच्याकडं नेव्हिगेशन दाखवतात ते थोडेसे लवकर आले. आम्हाला लवकर यायला भेटलं म्हणून. शिर्डीमध्ये आत्ता आम्ही वॅक्स म्युझियम बघायला आलो, जे की आत्ता नवीन झालं आहे आणि ते म्युझियम आम्ही बघण्यासाठी आलो. बघूया तिथला एक्सपिरियन्स मी तुम्हाला दाखवतो तिथं आत गेल्यानंतर. दोन्ही पण फोटोजमध्ये बाबांचा फेस वेगवेगळा आहे, पण हा ओरिजिनल पिक्चर आहे. तर आर्टिस्टने याच्यावरती स्टडी करून जो बाबांचा ओरिजिनल फेस होता तो पहिले क्लेच्या माध्यमातून बनवला, मातीतून बनवला. त्यानंतर त्यांना हा साईड अँगल मिळाला, हा दुसरा साईड अँगल मिळाला. फॅनच्या माध्यमातून केस वगैरे लावून, लेन्स वगैरे लावून तुम्हाला आतमध्ये असे बघायला मिळतील. म्हणजे 99% बाबा बघतोय. तर तुम्ही बघू शकता इन डिटेल. म्युझियमचा एक फायदा आहे की बाबांसोबत बसायला भेटतं. म्हणजे त्या काळात आपल्याला बसायला नाही भेटलं, पण आज इथे बाबांसोबत मला बसायला भेटतं. तर मी हा एक फोटो घेतो. मला माहिती आहे
त्या काळात मोबाईल नव्हतं, हे नव्हतं, पण हे क्षण मला कॅप्चर करून ठेवायचं म्हणून मी इथं बसून फोटो घेतो. बऱ्यापैकी आम्ही कॅप्चर केलेलं आहे, म्हणजे मी कवर केलेलं आहे बऱ्यापैकी तुम्हाला दाखवण्याचं. कारण की मी जर सगळंच तुम्हाला दाखवलं तर तुम्ही इथे येऊन बघण्याची मजा निघून जाईल. तुम्ही रिअलमध्ये या, बघा, आनंद घ्या. खरंच खूप चांगलं बांधलेलं आहे म्युझियम. आणि तुम्हाला छोटे छोटे मी क्लिप्स दाखवलेले आहेत सिनेमॅटिक पद्धतीने, ते तुम्ही एन्जॉय करा. आणि आता हे संपतं आहे आणि आता सेलिब्रिटीजवाले चालू होतं, तर तीही देखील आपण बघूयात. मित्रांनो, आत्ता चाललो आहे आम्ही मुखदर्शनासाठी, कारण का 1 वाजता मुखदर्शन उघडणार होतं. आता 1 वाजलेत आणि मुखदर्शनाच्या लाईनला चाललो आहे. बघूया काय होतं. मला असं वाटतं की आत मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळे मला मोबाईल बाहेरच ठेवून जावं लागेल, पण बघूयात. जेवणासाठी आलो आहे आम्ही आत्ता त्या हॉलला, जिथं प्रसादालय आहे. म्हणजे इथं फ्री जेवण असतं, पण इथे एक पद्धत आहे, जर तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट पाहिजे असेल आणि बसून जेवण करायचं असेल तर तुम्हाला इथं 50 रुपयाचं डिजिटली एक कुपन घ्यावं लागतं. म्हणजे कॅश असेल तर तुम्हाला ऑफलाईन पण मिळेल, पण ऑनलाईन मशीन ठेवलेले आहेत आणि तुम्ही कुपन घेऊन सिटिंग अरेंजमेंट घेऊ शकता.